नमस्कार प्रेक्षको. तू ही रे माझं मित्र मालिकेच्या आजच्या भागात अर्णव मामा अंजली आकाश यांना गुपचूप बोलावून घेतो आणि 2 दिवसांनी ईश्वरीचा वाढदिवस असल्याचं सांगतो. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. मग सगळे ईश्वरीसाठी सरप्राईज पार्टी करायचं ठरवतात. पण यांचं सुमडीत चाललेलं प्लॅन 2 चोर लपून ऐकतात. मग त्यांचंही सैतानी डोकं सुरू होतं. इकडे अर्णव रूममध्ये नाहीये म्हणून ईश्वरीला झोप येत नाहीये. ती स्वतःशीच बोलते की मला सरांशिवाय 2 मिनिटं सुद्धा राहता येत नाही. त्यामुळे लवकर सरांना आपल्या मनातलं सांगितलं पाहिजे. मग ती विचार करते की हे स्पेशल फिलिंग सांगायला दिवसही स्पेशल असला पाहिजे. तिच्या दिवशी अर्णवला प्रपोज करायचं ईश्वरी ठरवते. अर्णव ईश्वरीसाठी तिच्या वाढदिवसाला एक मस्त ड्रेस डिझाईन करतो. दुसऱ्या दिवशी अंजली, आकाश, मामा हे सगळे मिळून पार्टीसाठी काय काय लागणार आहे याची यादी बनवतात. अंजलीला ईश्वरी येताना दिसते आणि अंजली सगळ्यांना सावध करते. ईश्वरी आल्यानंतर मामा ईश्वरीला विचारतात की आज उठायला उशीर झाला का? ईश्वरी मनातल्या मनात म्हणते की यांना आता कसं सांगू की अर्णव सरांच्या विचाराने झोप लागलीच नाहीये. त्यामुळे ती दमल्याचं कारण सांगते. मग ईश्वरी त्यांना विचारते की हे काय करताय तुम्ही? यावर आकाश पटकन बोलून जातो की प्लॅनिंग करतोय. सगळ्यांना वाटतं की आता भांडं फुटणार. मग अर्णव तिथं येऊन सारवासारव करतो. ईश्वरी गेल्यानंतर मामा आकाशला म्हणतात, आत्ता पेपर फोडला असता तू. नशीब अर्णवनं वाचवलं. तितक्यात लावण्यही तिथं येते. अर्णवने ईश्वरीसाठी तयार केलेल्या ड्रेस डिझाईनचं लावण्य खूप कौतुक करते. लावण्य म्हणते की मार्केटमध्ये हा ड्रेस खूप प्रमाणात विकला जाईल. यावर अर्णव म्हणतो हा ड्रेस विकण्यासाठी नाही आहे, ही डिझाईन खास कोणासाठी तरी आहे. हे बोलून अर्णव निघून जातो. हे ऐकल्यानंतर मामा, अंजली आणि आकाश यांना खूप आनंद होतो. कारण त्यांना समजलं असतं की खास कोणीतरी म्हणजे ईश्वरी. मग या आनंदाच्या भरात मामाच पेपर पडतात. म्हणजे मामा लावण्याला हे सगळं सांगून टाकतो. हे ऐकून लावण्याला चांगलाच झटका बसतो. इकडे ईश्वरी अर्णवसाठी काय करू आणि काय नको याचा विचार करते. तितक्यात अर्णव तिथं कॉफी प्यायला येतो. पण ईश्वरी अर्णवला पाहून पूर्ण गोंधळून जाते. अर्णव तिला विचारतो की काही लपवतेस का? यावर ईश्वरी नाही म्हणते. दुसरीकडे ईश्वरीसाठी ड्रेस डिझाईन केल्यामुळे लावण्याला खूप मिरच्या झोंबलेल्या आहेत. ईश्वरीची बर्थडे पार्टी खराब करण्यासाठी लावण्या, राकेश आणि वल्लरी ही तिकडे मिळून कारस्थान करतायत. वल्लरी ईश्वरीच्या आईचं गुपित सगळ्यांसमोर आणणार आहे. त्यामुळे वल्लरी ईश्वरीच्या आईचा फोटो मुद्दाम देवघरात ठेवते, जेणेकरून सगळ्यांना तो दिसेल. तर प्रेक्षको, वल्लरीचा प्लॅन यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.